व्हिडिओ चालू कर. ह्याला बोलता नाही बोलता. नमस्कार मित्रांनो, मी सतीश चाळके, माझा पुतण्या अनिल चाळके. हा अनिल चाळके तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि हा नवीन व्हिडिओ काढत आहे. पाटण ते वनकुसवडे. आता आम्ही पाटणामधून निघालो आहोत आणि वनकुसवडेचा ट्रॅक हा खूप मजेदार ट्रॅक तुम्हाला दाखवत आहे. तर हा तुम्हाला पण खूप मजा येणार आहे त्याच्यामध्ये. हा ट्रॅक तुम्ही बघा. आता आम्ही जस्ट पाटणमधून दुपारी निघालो आहोत आणि वनकुसवडे रोडवरती आम्ही चालत आहोत. तर तुम्हाला खूप मजा येईल हा बघायला. हा माझा अनिल चाळके. आणि आता वरच्या डोंगराला आम्ही जाणार आहोत. जस्ट पाटणमधून निघालो आणि आता हा आमच्या वनकुसवडे रस्ता पकडला आहे, ट्रॅक पकडला आहे. याच्यामध्ये खूप मजा येणार आहे. खूप मस्त मजेदार तुम्हाला डोंगर मिळेल, तळे मिळतील पाण्याने साचलेले थोडे. आता पाऊस थोडा बंद आहे, पण सतत इकडे पावसाची धार चालू असते. पाऊस इकडे सतत असतो, पण आज खूप कमी आहे. नशीब चांगलं आहे, आज पाऊस कमी आहे. हा बघा, तसं नाही, कॅमेरा समोर आहे. समोरचा कॅमेरा लावला त्यामुळे आम्ही दिसत नाही आहे. समोरचा दिसत असेल ब्राईटनेस. हा समोरचाच कॅमेरा आहे. हा आम्ही चेक करत होतो समोरचा कॅमेरा आहे का नाही. तो 1 मिनटं थांबा. रस्ता दुसरा हे बाहेरचं बघा, इकडे लोकेशन एकदम खूप चालू आहे. एवढ्यात नंतर टॅक्स मस्त वरती डोंगरावरचा दिसणार आहे तुम्हाला. एवढ्यात पकडलं की ते दिसलं. हा ते करतो मी. मस्त ट्रॅक असा डोंगरचा दिसणार आहे. आता आम्ही खाली आहोत. हे बंद झालं झालं की असं टच करा आणि एकदा बघा जवळ ना, नाही तुम्हाला कळेल कुठं चालू आहे. आता तू पण दिसतोय त्याच्यामध्ये. ते परत बंद होणार का ऑटोमॅटिक? हा आजूबाजूचं मस्त असं चालू आहे. 10-15 मिनिटं व्हिडिओ चालू आहे. हा नंतर बंद होणार काय? बंद झाला की परत वरचं बटन दाबलं की चालू होतं नवीन व्हिडिओ. अच्छा. ह्या म्हशी चरायला आता आल्या होत्या, त्या घरी गेल्या बघा. आता संध्याकाळचं टायमिंग काय झालं रे? 5:45. 5:45 झाले आणि आम्ही पाटणमधून निघाले आहोत. वनकुसवडे 30 किलोमीटर. वनकुसवडे इकडे निघालो आहोत. वनकुसवडे आमचं खुर्द गाव आहे. आम्ही काही व्हिडिओ कुणाचं म्हणजे बाहेरून येऊन काढत नाही आहोत. आमचं खुर्द गाव आहे. हा बघा, हा मस्त गेला इथून. तुम्हाला दाखवतो, मस्त व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला पण मजा येईल बघा. आणि खूप खास व्हिडिओ बनणार आहे यात. पुढे नजारा पण खूप मस्त आहे, व्ह्यू मस्त आहे. आज म्हणजे पाऊस नाही पडत आहे, वरती आभाळ आहे, पण असं ऊन येते आणि कधी मध्यंतरी पाऊस पण येत आहे. मी तुम्हाला फक्त रोड दाखवतो, बाहेरचं मला पण काही कळत नाही बाहेर दिसायचं. पण वरती जाताना तुम्हाला खूप नजारे दिसणार आहेत. खूप मजा येईल तुम्हाला. आणि ते सगळे नजारे तुम्हाला मी दाखवणार आहे. जे वनकुसवडे ट्रॅकला येतात, कधी धबधबे येतात, असे खूप काही दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे इथून वनकुसवडे पाटणवरून निघाल्यानंतर वनकुसवडे हे गाव जवळजवळ 35 किलोमीटर आहे. 35 किलोमीटर 30 किलोमीटर आहे. त्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती खूप काही मजा आहे. खूप काही मजा म्हणजे असे खूप काही नजारे दिसतात. आणि हा सांगतोय बघा तुम्हाला काहीतरी. तिथून पुढे 40 किलोमीटर वर सातारा. हा 40 किलोमीटर पुढं सातारा आहे. पुढं बोल. हा नजारा खूप तुम्हाला दाखवतो, फक्त बोलत राहतो. आणखी हा बघा, इथून हा एक पुढे चापोली रोड गेला. इथून वरती हा एक वरती फाटा फुटलेला आहे. हा बघा, तुम्हाला सरळ दाखवतो. एक खालती गेला आणि हा वरती जायचं आहे. इथून हा वनकुसवडे रोडवरती गेला बघा. पाटणवरून निघाल्याच्या नंतर जवळजवळ 5-6 किलोमीटर दूर अंतरावरती आहे. आणि तिथून तुम्हाला सरळ डोंगर दिसेल बघा. असा हा डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे. हा वर चढून गेल्याच्या नंतर वरती एक खूप पठारा मिळणार आहे तुम्हाला. तो खूप मजेदार पठारा आहे. त्याच्यावरती वेगवेगळी फुले आहेत, पवनचक्क्या आहेत आणि भरपूर सारं काय असा हिरवागार नजारा
सूर्य दिसतोय वरती वरती सगळं आभाळ वरती आहे कुठेतरी सूर्य नजर येतोय बाकी हे सगळी पहिली शेती करायची लोक आता करत नाही आहेत तरी इथे थोडीफार शेती केलेली आहे भुईमुंग म्हणजे शेंगाची शेती केलेली आहे लोकांनी हळू बोललं तरी ऐकायला येते हा त्याचं नाव काय बोंद्री हा बोंद्री डोंगर आहे त्या बोंद्रीवरून निघताना हे सगळं तुम्हाला दिसत आहे हा बघा म्हशी चारताना इथे लोक दिसतील तुम्हाला हा एक छोटासा बिझनेस आहे इथल्या लोकांचा म्हणजे नोकरी न करता एक छोटासा बिझनेस 4-5 गुरं पाळायची म्हणजे म्हशी किंवा गाई पाळायची आणि त्यातून त्यांचं काही दूध असेल ते असं म्हणजे डेअरीवरती घालणं आणि त्याच्यातून काही पैसे मिळतील त्याच्यावरती निर्वाह बघायचा किंवा काही छोटी मोठी एक शेती करायची काही भात असेल किंवा गहू असतील मका असेल आता डोंगरीवरती कोणी शेता करत नाही आता ही गोष्ट तुम्हाला सांगतो पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक हा नजारा दाखवतो हे बघा हे असं मस्त डोंगर आणि इकडे पाटण बघा इकडे हे इकडे पुढे पाटण राहिलं बघा आम्ही डोंगरावरती चढतो हे पुढे पलीकडे दिसतंय हे तुम्हाला पाटण दिसतंय आणि इथून पुढे सरळ रस्ता गेला तो एक पाटणचा गेला आणि आम्ही लेफ्ट मारला तो आम्ही इकडे कारवट मार्गी वनकुसवडेला जाणार ते आम्ही जात आहे हा छोट्या मोठ्या गाड्या इकडे दिसत असतात आणि खूप मस्त असा रस्ता आहे इथे रस्ता खूप मस्त आहे तुम्हाला पण यायला ट्रॅक करायला खूप मजा येईल इकडे असं काय मध्ये हॉटेल बिटेल आहे पण त्या गावामध्ये जाईल तर त्या नाक्यावरती छोटी मोठी तुम्हाला टपरी मिळेल आणि त्या टपरीवरती तुम्हाला चाय नाश्ता वगैरे वगैरे म्हणजे थोडं जास्त काही हे नाही आहे पण जरुरी वस्तू तुम्हाला खाण्याच्या अशा मिळतील हा बघा खाली हा चांगला दिसतोय तुम्हाला हा छोटासा हे बंद झाले का बघा जरा थांबतो टच करा हां टच करा माझ्या दिसत